विद्यार्थी मित्रांनो, कंटिन्युअस टेन्स, कंटिन्युअस क्रिया चालू आहे, क्रिया चालू होती, क्रिया चालू असणार. मी तुम्हाला शिकवत आहे, शिकवण्याची क्रिया चालू आहे. आय एम टीचिंग यू इंग्लिश ग्रामर. क्रिया चालू आहे. कशामध्ये? कंटिन्युअस टेन्स मध्ये येतं सगळं. कंटिन्युअसचा अर्थच तो आहे. कंटिन्युअस चालू आहे, चालू होती, चालू असणार. हे बघा, ग्रामर खूप महत्वाचं आहे. खूप खूप महत्वाचं आहे. एकदा जर का ग्रामर शिकला ना, तुम्हाला इंग्रजी बोलण्यापासून कोणी रोखू शकत नाही. अरे, टेन्सेस ग्रामरचा अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि मागील 1 महिन्यापासून मी तुम्हाला फक्त टेन्स शिकवत आहे. एकदा जर का तुम्हाला टेन्स चांगले समजले ना, तुमचं ग्रामर सर्वोत्तम ग्रामर असेल. तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस काय, पॅसिव्ह व्हॉइस काय, चेंज नरेशन काय, सगळं सोपं वाटू लागेल. एकदम सोपं. टेन्स कडे दुर्लक्ष करू नका. टेन्स समजून घ्या. क्रियापदाची रूप समजून घ्या. वाक्याचं स्ट्रक्चर समजून घ्या. वाक्याचं स्ट्रक्चर अफर्मेटिव्ह मध्ये एस प्लस व्ही प्लस ओ प्लस अदर असं असतं. अदर मध्ये काय काय येतं याची चर्चा आपण पुढे करूच. आता गोंधळात तुम्ही पडू नये म्हणून त्याला मी अदर म्हणतो. स्ट्रक्चर कसं आहे आपलं? एस प्लस व्ही प्लस ओ. कीप इन माइंड. डोक्यात बिलकुल असं भरून टाका एकदाच की झोपेत उठवल्याबरोबर पटकन सांगता आला पाहिजे, पटकन बोलता आलं पाहिजे. अहो, विद्यार्थ्यांना परीक्षेत मार्क्स कमी पडतात. का बरं कमी पडतात? सगळेच विद्यार्थी आता इंग्रजी मीडियमला शिकून आले आहेत. सीबीएसई, नॅशनल, आयसीएससी, इंटरनॅशनल, स्टेट हायर, स्टेट लोअर, सगळ्याच मीडियम इंग्रजी. अगदी नर्सरी पासून, केजी पासून तर पीजी पर्यंत सगळेच इंग्रजी मीडियम मध्ये शिकून राहिले. तरीही इंग्रजी बोलता येत नाही, कारण ग्रामरच कच्चा आहे. तर ग्रामर पक्क करा आणि मग बघा. एकदा जर तुम्ही ग्रॅमॅटिकली परफेक्ट झाला तर तुमचं रायटिंग असं प्रभावी असेल आणि तुमचं बोलणं त्यापेक्षाही प्रभावी. आपण कंटिन्युअस टेन्स शिकवत आहोत. कंटिन्युअस शिकवण्याची क्रिया चालू आहे. मी तुम्हाला इंग्रजी शिकवत आहे, अगदी हृदयापासून शिकवत आहे. आय एम टीचिंग यू इंग्लिश ग्रामर फ्रॉम द हार्ट. अगदी हृदयापासून शिकवत आहे. आणि तुम्ही पण शिकून घेत आहात. यू आर टू लर्निंग व्हेरी वेल. तुम्ही पण चांगल्या प्रकारे शिकून घेत आहात. तर चला बघूया. कंटिन्युअस टेन्स क्रिया चालू आहे म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. क्रिया चालू होती म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स. आणि क्रिया चालू असेल म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मी काही वाक्य दिलेली आहेत ती समजून घेऊया. दे आर चेकिंग आवर बॅग्स. ते आमची बॅग तपासत आहे. होतं असं. एअरपोर्टला जा, अब्रोड व्हायच्या आधी, अब्रोडला बोर्डिंगच्या पहिले काय होतं? बॅग चेक होतात ना.
कधी कधी रेल्वे स्टेशनलाही होते. तपासणी पथक प्रवाशांच्या बॅग चेक करतं. दे आर चेकिंग आवर बॅग्स. ते आमची बॅग चेक करत आहेत. पुढचं, वी आर स्टॉपिंग देम. आम्ही त्यांना थांबवत आहोत. कधी कधी काय होऊन जातं की खूप साऱ्या बॅग असल्या की कोणी तिराईत व्यक्ती येतं ना, आपल्याच बॅग पाहू लागतं, हात लावू लागतो, उघडण्याचा प्रयत्न करतो. आपण त्यांना थांबवतो. वी आर स्टॉपिंग देम. आम्ही त्यांना थांबवत आहोत. यू आर मेकिंग लेट. तू आम्हाला उशीर करत आहे. तुझ्यामुळे आम्हाला उशीर होत आहे. यू आर मेकिंग लेट. तू उशीर करत आहे. ही इज डिस्टर्बिंग अस. तो आम्हाला त्रास देत आहे. तो आमच्या कामामध्ये अडथळा निर्माण करत आहे. ही इज डिस्टर्बिंग अस. पुढचं वाक्य, शी इज स्कॉल्डिंग टू अस. ती आमची खरटपट्टी काढत आहे. आम्हाला दोन गोष्टी सांगत आहे, म्हणत आहे, रागवत आहे. दोन गोष्टी ऐकवीत आहे, म्हणजेच रागवत आहे. स्कॉल्डिंग, खरटपट्टी काढत आहे. आणि आय एम ऍडवाइसिंग ऑल. आणि मी सर्वांना सल्ला देत आहे. मी ग्रामर शिकवत आहे. आय एम टीचिंग यू. मी शिकवित आहे. आय एम टीचिंग यू. आय एम प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत आहे. बोलायचं, बोलण्याची प्रॅक्टिस करायची, घाबरायचं नाही. छोटे मुलं असा, मोठे असा, तरुण असा, काही होत नाही. अहो, जिम मध्ये गेलात का कधी? तिथे हल्ली आजकाल युनिसेक्स जिम असतात, आहेत ना. मुलं मुली एकत्रितपणे व्यायाम करतात. कधी बघितलं का गेल्याबरोबर 100 किलो वजन उचलताना एखाद्या पैलवानाला? नाही. एक्सरसाइज करणाऱ्याला तो सुरुवातीला छोटे छोटे वजन उचलतो, 1 किलोचं, 2 किलोचं. हा, चांगले शरीर कसलेले एक्सरसाइज करणारे सुद्धा बघा छोटे छोटे डंबल्स उचलून आपले आर्म्स बनवत असतात. आणि तेव्हा कुठे मग पुढे जाऊन मोठं वजन उचलतात, 50 किलो, 100 किलो, 70 किलो, 125 किलो. रोज छोटी छोटी वाक्य आपण शिकत आहोत. ही छोटी छोटी वाक्य आपल्याला काय करेल? मोठ्या वाक्याकडे घेऊन जाईल. आपल्याला फ्लुएंट इंग्लिश बोलता येईल. अगदी जसे फुटाणे फुटतात ना, तसे तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू लागाल. म्हणून सराव चांगला करा. आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स समजला. सगळी अफर्मेटिव्ह वाक्य होती. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी. आता आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स कडे येऊया. ही वॉज रनिंग इन हॉल. तो हॉल मध्ये धावत होता. एखादा मुलगा असेल. शी वॉज कॅचिंग टू हिम. ती त्याला पकडत होती. नाही, यू वेअर लाफिंग ऑन इट. आणि तू त्याच्यावर हसत होता. वी वेअर निग्लेक्टिंग देम. आम्ही त्यांना दुर्लक्षित करीत होतो. दे वेअर टेकिंग फाईन. काही तुटफूट झाली असेल तर ते आता फाईन उकळत होते, चार्ज घेत होते, हे फुटलं ते फुटलं म्हणून. आणि आय वॉज मेकिंग जोक्स. आणि मी चुटकुले करत होतो, विनोद करीत होतो. आपण याच्यामध्ये सपोर्टिंग वर्ब वाज आणि वेअर वापरलेला आहे. हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. भूतकाळात क्रिया चालू होती आणि आता क्रिया भविष्य काळात चालू राहणार आहे. आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स कडे आलो आहोत. आय शाल बी टीचिंग दे. मी त्यांना शिकवित असेल. पुढे यू विल बी कमिंग लेट. वी शाल बी लर्निंग इट. आणि आम्ही शिकत असू. पहिलं वाक्य काय आहे? आय शाल बी टीचिंग दे. मी त्यांना शिकवित असेल. म्हणजे शिकवण्याची क्रिया चालू असेल. वी शाल बी लर्निंग इट. आम्ही
शिकत असू म्हणजे जे काही आमचे शिक्षक शिकवत आहेत ते आम्ही शिकत असू म्हणजे शिकण्याची क्रिया चालू असेल. यू विल बी कमिंग लेट. तू उशिरा येत असशील म्हणजे येण्याची म्हणजे उशिरा येण्याची क्रिया चालू असेल. चालला आपला हळूहळू. यू विल बी कमिंग लेट. तू उशिरा येत असशील म्हणजे तू उशिरा येत असणार असं सुद्धा. दे विल बी लिसनिंग इट. ते हे ऐकत असतील म्हणजे ऐकण्याची क्रिया भविष्यामध्ये चालू असणार. ही विल बी रायटिंग लेटर. तो पत्र लिहित असेल. पत्र लिहिण्याची क्रिया भविष्यात चालू असणार. शी विल बी रीडिंग लेटर. ती पत्र वाचत असणार. ते म्हणजे ती पत्र वाचत असणार म्हणजे भविष्यात पत्र वाचण्याची क्रिया चालू असेल. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस. आला का लक्षामध्ये? तुझा जेव्हा फोन आला ना तेव्हा मी जेवण करत होतो. तुझा जेव्हा फोन आला ना मी जेवण करत. आय वॉज टेकिंग माय फूड. मी जेवण करीत होतो. तुझा जेव्हा फोन आला ना तेव्हा मी काय करत होतो? मी जेवण. आय वॉज टेकिंग माय फूड. हा, खूप सोपं आहे रे बाबा, खूप सोपं आहे. अगदी वेळेवर जेवण करायचं. हा, डोंट लेट. हा, उशीर करायचा नाही. शरीराला व्यायामही द्यायचा. तसंच बुद्धीला पण व्यायाम द्यायचा. असं वाटते आपल्याला की एकदा अभ्यास केला की झालं. नाही, अभ्यास करत राहायचा. जितकेही विद्वान आहे ना ते आपली वाचण्याची सवय तोडत नाहीत. काही ना काही पुस्तकं वाचत असतातच. मग जर आपल्याला एखादी गोष्ट शिकून घ्यायची आहे जी राहून गेली आहे तिचा सराव, तिचा अभ्यास आपण सतत करायचा. स्टडी मस्ट बी गो ऑन. आला का लक्षात? अभ्यास चालू असला पाहिजे. कंटिन्युअस टेन्स. आता ही सगळी वाक्य झाली आपली अफर्मेटिव्ह. पण काय फक्त आपण अफर्मेटिव्ह मध्येच बोलतो? आपण कधी कधी वाक्य निगेटिव्ह पण बोलतो. मी जेवण करीत नाही आहे. आय एम नॉट टेकिंग माय फूड. मी क्रिकेट खेळत नाही आहे. आय एम नॉट प्लेइंग क्रिकेट. मी पुण्याला नाही जात आहे. आय एम नॉट गोइंग टू पुणे. मी मीटिंग अटेंड करीत नाही आहे. आय एम नॉट अटेंडिंग मीटिंग. आय एम नॉट अटेंडिंग मीट ऑल्सो. मीट म्हणजेच बैठक म्हणजेच मीटिंग. मी मीटिंग करत आहे. आय एम इन मीटिंग असं होईल ते. आता हे सगळे झाले अफर्मेटिव्ह. आपल्याला काय करायचं आहे? निगेटिव्ह. तर काय करू आपण? दे आर चेकिंग अवर बॅग्स. दे आर नॉट चेकिंग अवर बॅग्स. आणि जर प्रश्न विचारायचा असेल तर आर आधी घ्यायचा म्हणजे सपोर्टिंग वर्ब आधी घ्यायचं. आर दे चेकिंग अवर बॅग्स? क्वेश्चन मार्क. काय ते आमची बॅग्स चेक करीत आहेत? क्वेश्चन मार्क. आणि निगेटिव्ह कसं? दे आर नॉट चेकिंग अवर बॅग्स. ते आमची बॅग चेक नाही करीत आहे. ओके. वी आर स्टॉपिंग देम. वी आर नॉट स्टॉपिंग देम. प्रश्न, आर वी स्टॉपिंग देम? आणि प्रश्नार्थक नकारार्थी, आर वी नॉट स्टॉपिंग देम? काय आम्ही त्यांना थांबवत आहोत? क्वेश्चन मार्क. आपल्याला प्रश्नार्थक, प्रश्नार्थक नकारार्थी, नकारार्थी
आणि होकारार्थी वाक्य बनवता आली पाहिजे. आता हेच घ्या, आय एम ऍडवायझिंग ऑल, मी सर्वांना सल्ला देत आहे. याचं निगेटिव्ह कसं होईल? आय एम नॉट ऍडवायझिंग ऑल, मी सर्वांना सल्ला नाही देत आहे. आणि प्रश्न विचारायचा असला तर am I advising all? क्वेश्चन मार्क. आणि प्रश्नार्थक नकारार्थी करायचं असेल तर am I not advising all? काय मी सर्वांना सल्ला नाही देत आहे? क्वेश्चन मार्क इम्पॉर्टंट आहे. इथे पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये सपोर्टिंग वर्ब वॉज वेअर, प्रेझेंट मध्ये एम इज आर, पास्ट टेन्स मध्ये वॉज वेअर आणि फ्युचर मध्ये शॅल बी विल बी. आय वॉज मेकिंग जोक्स, मी विनोद करीत होतो. निगेटिव्ह, आय वॉज नॉट मेकिंग जोक्स, मी विनोद नाही करत होतो किंवा नाही करीत होतो. प्रश्नार्थक, वॉज आय मेकिंग जोक्स, काय मी विनोद करीत होतो? वॉज आय नॉट मेकिंग जोक्स, काय मी विनोद नाही करीत होतो. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. आणि इथे काय होणार फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये? शी विल बी रिडिंग लेटर, ती पत्र वाचत असणार. शी विल नॉट बी रिडिंग लेटर, ती पत्र नाही वाचत असणार. ठीक आहे. आणि शी विल बी रिडिंग लेटर, शी विल नॉट बी रिडिंग लेटर. आता प्रश्नार्थक, विल शी बी रिडिंग लेटर, काय ती पत्र वाचित असणार? क्वेश्चन मार्क. विल शी नॉट बी रिडिंग लेटर, काय ती पत्र नाही वाचत असणार? इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह. परत एकदा, शी विल बी रिडिंग लेटर, ती पत्र वाचित असणार. ठीक आहे. आता निगेटिव्ह कसं म्हणजे हे अफर्मेटिव्ह झालं. शी विल नॉट बी रिडिंग लेटर, ती पत्र वाचत नसणार. ओके. आता प्रश्नार्थक, हा जो विल आहे हा आधी घ्यायचा. विल शी बी रिडिंग लेटर, काय ती पत्र वाचित असणार? आणि इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह करायचं असेल तर विल शी नॉट बी रिडिंग लेटर, काय ती पत्र नाही वाचत असणार. बघा, मी तुम्हाला वाक्यांचा अर्थही सांगत आहे. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. एकदा जर का तुम्हाला टेन्स माहित झाले तर सगळ्या गोष्टी सोप्या होणार आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ लवकरच येणार आहे. चांगला व्हिडिओ येणार आहे तुमच्या कामाचा आणि फायद्याचा. तर अशा प्रकारे आपण कंटिन्युअस टेन्स आज शिकलो. ओके. हा, पण लक्षात घ्या, कम्प्युटर, इंग्रजी हे खूप आवश्यक आहे. ज्या डिग्र्या तुम्ही घेताय त्यासोबत या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहे. व्यवसाय करा, नोकरी करा, एखादी एनजीओ चालवा, कम्प्युटर, इंग्रजी आलंच पाहिजे. स्विमिंग करता आली पाहिजे. आलं का लक्षामध्ये? कमीत कमी एखादा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी तुमची असली पाहिजे, कारण की त्यामुळे आपलं स्वास्थ्य उत्तम राहतं. आपलं स्वास्थ्य उत्तम असलं म्हणजे सगळं काही चाल. कारण की ज्येष्ठांनी म्हटलंच आहे, हेल्थ इज वेल्थ, आरोग्य
हीच संपत्ती आहे. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया नव्या व्हिडिओचा.